नमस्कार अमरावती. विदर्भाची पुरातन राजधानी आणि माता रुक्मिणीचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कौंडण्यपूर येथून निघालेल्या रुक्मिणी मातेच्या पालखीचे अमरावती शहरात जल्लोषात स्वागत करण्यात आले. काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर आणि खासदार बळवंत वानखडे यांच्या उपस्थितीत झालेल्या या सोहळ्याला भाविकांची मोठी गर्दी झाली होती. महाराष्ट्रातील तब्बल 432 वर्षांची परंपरा जपणारी श्री क्षेत्र कौंडण्यपूर येथील माता रुक्मिणीची पालखी आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरकडे मार्गस्थ झाली आहे. तब्बल 33 दिवसांचा पायी प्रवास करत ही पालखी पंढरपूर येथे आषाढी एकादशीला पोहोचणार आहे. 4 दिवसांचा प्रवास पूर्ण केल्यानंतर पालखीचे अमरावती शहरात आगमन झाले. अमरावतीतील बियाणी चौकात काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर आणि खासदार बळवंत वानखडे यांच्या वतीने पालखीचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी फटाक्यांची आतषबाजी, टाळ मृदंगाचा गजर आणि जयघोषाने परिसर घुमून गेला. विशेष म्हणजे यशोमती ठाकूर यांनी स्वतः रुक्मिणी मातेची पालखी खांद्यावर घेत भक्तिभावाने सेवा केली. याप्रसंगी पोलीस आयुक्त, विविध मान्यवर आणि मोठ्या संख्येने अमरावतीकर उपस्थित होते. 432 वर्ष आजचं आहे आणि दरवर्षी आम्ही जवळपास आता 14वं वर्ष आहे आज की आम्ही दरवर्षी उत्साहानं स्वागत होत असतो. आणि तुम्ही बघताय सगळे की दरवर्षी आईच्या पालखीचं स्वागत करायसाठी गर्दी उफाळून त्या ठिकाणी येते. पांडुरंगाला, आई रुक्मिणीला प्रार्थना एवढीच आहे की पाऊस येऊ दे आणि माझा बळीराजा सुखावू दे. मोठा उत्साह या ठिकाणी पाहायला मिळाला. बिलकुल उत्साहात आहेत सगळेजण. आईंची भक्ती आहे आणि आई रुक्मिणीचं माहेर आहे अमरावती. आई आता सासरी चालले आहेत, तर सासरी जाताना जी काही कलवल असते ती कलवल आहे सगळी. काही पण पाऊस नाही आहे, शेतकरी खूप चिंतेत आहे. अनेक शेतकरी सध्या साकडं घालताय विठूर. तरी माझी तर या निमित्ताने सगळ्यांना विनंती राहील की प्रत्येक व्यक्तीनं या पृथ्वीवरच्या, या देशाच्या, या महाराष्ट्रातल्या, या आपल्या या अमरावतीच्या प्रत्येकानं 10-10 झाडं लावावी. उन्हाळा एवढा मोठा आणि एवढा कठीण होता यावर्षी की पुढच्या वर्षी काय येईल याची भीती आहे. आणि म्हणून आपण आपला निसर्ग जपावा. खरं देव म्हटलं तर निसर्ग, आणि निसर्ग आपण जपू शकलो तर आपण या पृथ्वीला जपू शकू, अशी विनंती आहे. यावेळी बोलताना यशोमती ठाकूर यांनी पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकाने किमान 10 झाडे लावावीत असे आवाहन त्यांनी केले. तसेच विठ्ठल रुक्मिणी चरणी साकडे घालत यंदा राज्यात भरपूर पाऊस पडावा, बळीराजा सुखावावा आणि सर्वांच्या जीवनात समृद्धी यावी अशी प्रार्थना त्यांनी केली. भक्ती, परंपरा आणि सामाजिक संदेश यांचा सुंदर संगम अमरावतीत पाहायला मिळाला. कौंडण्यपूरच्या रुक्मिणी मातेच्या पालखीच्या स्वागतासाठी हजारो भाविकांनी गर्दी केली होती. आता ही पालखी पुढील प्रवास करत आषाढी एकादशीला पंढरपुरात विठ्ठलाच्या भेटीसाठी पोहोचणार आहे.